Hello my dear students, welcome to all in Sri Sharda Bhavan Education Society नांदेड. डिअर स्टुडंट्स, आज जो तुमचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं ॲनालिसिस आणि क्वेश्चनचे आन्सर आज आपण पाहणार आहोत. टॉपिक्स कवर्ड इन टुडेज क्वेश्चन्स पेपर्स आर हायड्रोकार्बन्स, टी अँड ए ब्लॉक एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आणि बेटा ह्या एक्झामची लेवल जी आहे ती तुमच्या जेई मेन्सच्या एक्झामच्या लेवल सारखीच आहे आणि याच्यामधले क्वेश्चन्स हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ट्रिकी आहे. तर पहा क्वेश्चन नंबर 68. The gas liberated by the electrolysis of dipotassium succinate solution is. ही रिएक्शन कोल्बीज रिएक्शन आहे बाळांनो. डायपोटॅशियम सक्सिनेटचा फॉर्म्युला कसा असतो पहा या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह आणि या ठिकाणी पोटॅशियम K पॉझिटिव्ह. ओके, या ठिकाणी पहा CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह आणि K पॉझिटिव्ह. बेटा जेव्हा याचं इलेक्ट्रोलायसिस होतं तर या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर या ठिकाणी बाय प्रोडक्ट मध्ये काय मिळणार तुम्हाला? बाय प्रोडक्ट मध्ये या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड मिळतो आणि जे मेन प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, मेन प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 हा अल्कीन तयार होतो. बेटा हा अल्कीन तयार होतो आणि या अल्कीनचं नाव आहे इथिन. तर द गॅस लिबरेटेड बाय द इलेक्ट्रोलायसिस ऑफ डायपोटॅशियम सक्सिनेट सोल्युशन विल बी ऑप्शन युअर बी. इथिन तयार होतो. ओके, हा क्वेश्चन हायड्रोकार्बन्स मधून विचारण्यात आलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 69 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 69. विच वन ऑफ द फॉलोइंग क्लासेस ऑफ कंपाउंड इज ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ ऍसिटिलीन. बेटा पॉलिमरायझेशन हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऍसिटिलीन. ओके, ऍसिटिलीन जेव्हा आपण पाहतो बाळांनो, ऍसिटिलीन फॉर्म्युला कसा आहे याचा CH ट्रिपल बॉन्ड CH अल्काइन आहे. जेव्हा ऍसिटिलीनचं पॉलिमरायझेशन होतं तेव्हा पॉलीऍसिटिलीन तयार होतं बाळा. याचं जर आपण पॉलिमरायझेशन केलं तर या ठिकाणी काय तयार होतं? पॉलीएसिटिलीन. ओके, आणि प्रोडक्ट काय मिळतो तुम्हाला? प्रोडक्ट या ठिकाणी पहा CH ट्रिपल बॉन्ड CH नंबर ऑफ टाइम्स पॉलीएसिटिलीन तयार होतं. ओके, आता या पॉलीएसिटिलीन मध्ये कार्बन चेन जी आहे या कार्बन चेन वर एका आड एक डबल बॉन्ड असतात. म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं या ठिकाणी पहा सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड अशा प्रकारचे एक साखळी तयार होते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पॉलीईएनई म्हणतो. ओके, कारण की या ठिकाणामध्ये काय तयार होते? कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होतो बेटा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन नंबर ए. 69 चं आन्सर असणार आहे पॉलीईएनई. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 70. 1 mole of symmetrical alkene on ozone lysis gives 2 moles of an aldehyde having molecular mass 44 mu. द अल्कीन इज. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अल्कीन ओळखायचं आहे बेटा. ओके, तर पहा अल्डिहाइड कसं ओळखतो आपण? तर फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहित आहे की अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप असतो बाळांनो CHO. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहूया. ओके, आता मोलार मास तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. मी लिहितो या ठिकाणी पहा मोलार मास किती दिलेला बाबा? मोलार मास 44 ॲटॉमिक मास युनिट या ठिकाणी दिलेला आहे. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला तर जनरल फॉर्म्युला असतो CnH2nO. ओके, आणि या ठिकाणी N जर आपण एक घेतला तर तो बनतो फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइडचं मोलार मास असतं 30. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर आपण N या ठिकाणी 2 जर घेतलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो CH3CHO आणि याचं जर मोलार मास आपण पाहिलं ते मोलार मास होतं बाळांनो एक्झॅक्टली 44. ओके, म्हणून या ठिकाणी जो अल्डिहाइड आहे हा अल्डिहाइड तुमचा असणार आहे ऍसिटाल्डिहाइड. ओके, ऍसिटाल्डिहाइड. आता या ऍसिटाल्डिहाइडचं आपल्याला ओझोनोलायसिस करायचं बेटा. काय करायचंय? ओझोनोलायसिस. ओके, आता ओझोनोलायसिसचा नियम काय सांगतो की जेव्हा सिमेट्रिकल अल्किनचे आपण ओझोनोलायसिस करतो तेव्हा एकाच प्रकारचा कंपाऊंड आपल्याला मिळतो आणि त्या कंपाऊंडचे 2 मोल्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला अल्किन कशा प्रकारे शोधता येतो? तर पहा जेव्हा आपण 2 मोल घेतो CH3CHO चे. ओके, CH3CHO चे जेव्हा आपण 2 मोल घेतो तेव्हा आपल्याला बाळांनो
अल्किन जे आहे कशा प्रकारे मिळणार, तर अल्किन आपल्याला या ठिकाणी मिळणार CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हा अल्किन आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि 4 कार्बन असणारा अल्किन कोणता असतो, तर ब्युटीन असतो. आणि ब्युटीन सिमेट्रिकल अल्किन आहे. कशामुळे, कारण की या ठिकाणी पहा, ह्या डबल बॉन्डच्या उजव्या बाजूला एक मिथाइल ग्रुप आहे आणि डाव्या बाजूला एक मिथाइल ग्रुप आहे. दोन्ही मिथाइल ग्रुप आहेत, सिमिलर आहे, सिमेट्रिकल अल्किन याला आपण म्हणतो. ओके, तर या ठिकाणी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 2 ब्युटीन. आणि 2 ब्युटीनचं जर तुम्ही मोलार मास काढलं, ओके, मोलार मास 2 ब्युटीनचं जर काढलं तुम्ही, एक्झॅक्टली किती असणार आहे ते 44. सिंपल, युअर आन्सर विल बी ऑप्शन नंबर या ठिकाणी असणार आहे 2 ब्युटीन. डी इज द करेक्ट आन्सर. चलिए नेक्स्ट, समोरचा प्रश्न 71. द प्रोडक्ट इन द रिॲक्शन विल बी. काय दिले या रिॲक्शन मध्ये बाळांनो तुम्हाला, या रिॲक्शन मध्ये तुम्हाला विचारलंय प्रोडक्ट काय तयार होतो. ओके, प्रोडक्ट या ठिकाणी कोणता तयार होतो. तर सिंपल आहे, तुम्हाला क्लासरूम मध्ये मी शिकवलेलं आहे की जेव्हा 1 ब्रोमोप्रोपेन फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि या ठिकाणी Br. ओके, जेव्हा याची रिॲक्शन आपण अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत करतो बेटा, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साइड, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच असतो तो कार्बन म्हणजे तुमचा अल्फा कार्बन आणि त्याच्या बाजूचा जो कार्बन आहे तो बीटा कार्बन असतो. या ठिकाणी काय होतं, अल्फा कार्बनवर जो ब्रोमीन आहे तो कुणासोबत रिमूव्ह होणार, या पोटॅशियम सोबत रिमूव्ह होणार आणि बाय प्रोडक्ट मध्ये तुम्हाला पोटॅशियम ब्रोमाइड भेटणार. ओके, त्याच वेळेस काय होणार, बीटावरचा जो एक हायड्रोजन आहे बेटा, हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन पोटॅशियम हायड्रॉक्साइड मधल्या OH सोबत रिमूव्ह होतो आणि आपल्याला आणखीन एक बाय प्रोडक्ट मिळतो, तो म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. आणि आता या ठिकाणी जो मेन प्रोडक्ट तयार होणार आहे बाळांनो, तो काय होणार आहे पहा, CH3 सिंगल बॉन्ड CH आणि व्हॅलेन्सी आपल्याला कंप्लीट करण्यासाठी डबल बॉन्ड द्यावा लागेल या ठिकाणी. तर पहा 1 2 3 4 आणि या ठिकाणी याची व्हॅलेन्सी सुद्धा कंप्लीट आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी हा अल्किन तयार होतो. या अल्किनचं नाव बाळांनो काय आहे, तर हा अल्किन म्हणजे तुमचा प्रोपीन आहे. तर 71 चा आन्सर असणार आहे बी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 72. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्ट. कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, इनकरेक्ट स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, तर पहा या ठिकाणी आपण चेक करूया, ऑप्शन बी चेक करूया. cis 2 ब्युटीन हॅज लेस डायपोल मोमेंट दॅन trans 2 ब्युटीन. तर हे अगदी बरोबर आहे बाळांनो की या ठिकाणी काय होतं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती फ्री रोटेशन होत नाही. कारण असं आहे की पाय बॉन्ड या ठिकाणी तुम्हाला ब्रेक करावा लागतो आणि त्यासाठी हा जो पाय बॉन्ड आहे हे ब्रेक करण्यासाठी एनर्जी जी आहे जवळपास 65 किलो कॅलरी पर मोल इतकी एनर्जी लागते. ओके, जी रूम टेम्परेचर आपल्याला मिळत नाही, म्हणून इंटर कन्व्हर्जन या ठिकाणी होत नाही. ओके, या ठिकाणी हे ऑप्शन आपल्याला बी चेक करायचं, तर ए ऑप्शन या ठिकाणी आहे. ओके, कारण की सिस ब्युटीन बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सिस ब्युटीन मध्ये काय सांगितलं तुम्हाला की कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती फ्री रोटेशन होत नाही, कारण की पाय बॉन्ड या ठिकाणी ब्रेक करावा लागतो आणि त्यासाठी एनर्जी 65 किलो लागते. ऑप्शन बी कडे पहा की सिस ब्युटीन हॅज लेस डायपोल मोमेंट दॅन ट्रान्स ब्युटीन. हे रॉंग आहे बेटा, हे रॉंग आहे. सिस 2 ब्युटीन दोन्ही मिथाइल ग्रुप एकाच बाजूला असतात आणि वेक्टर ऍडिशनमुळे नेट डायपोल मोमेंट या ठिकाणी काय होते, 0 होते. ओके, आणि डायपोल मोमेंट या ठिकाणी 0.33 डायोक्टर या ठिकाणी मिळते तुम्हाला. सिस मध्ये. ट्रान्स मध्ये काय होतं बाळा, ट्रान्स ब्युटीन मध्ये दोन्ही CH3 विरुद्ध बाजूला असतात, अपोजिट डायरेक्शनला असतात आणि डायपोल मोमेंट जे असते त्या ठिकाणी तुमची 0 असते. ओके, या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट काय असणार मग की सिस ब्युटीन हॅज लेस डायपोल मोमेंट दॅन ट्रान्स. ओके, सो करेक्ट आन्सर या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी सिस ब्युटीन हॅज लेस डायपोल मोमेंट दॅन ट्रान्स, हे या ठिकाणी तुमचं आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 73 कडे जाऊया आपण बाळांनो. बॉन्ड एनर्जी ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज अप्रॉक्सिमेटली किती असते. ओके, तर या ठिकाणी पहा बाळांनो,
कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे याची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जर आपण पाहिली, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ती जवळपास असते 83 किलो कॅलरी पर मोल किंवा ओके किंवा 348 किलो जूल पर मोल इतकी असते. ओके, आणि ऑप्शन मध्ये बाळांनो, ऑप्शन मध्ये पहा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, एक लक्षात ठेवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर विचारलं तर 83 किलो जूल पर मोल. ओके, कार्बन आणि हायड्रोजन मधलं जर विचारलं तर 99. त्याच्यानंतर कार्बन डबल बॉन्ड कार्बनचं लक्षात ठेवा 147 आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्काईन जर पाहिलं तर 200 आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन जर पाहिलं तर 111. तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जे आहे याचं किती असणार आहे या ठिकाणी 83 च्या जवळपास कोणता अंक आहे तुमचा 100. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74 कडे. आयसोमर्स ऑफ हेक्सेन, आयसोमर्स ऑफ हेक्सेन based on branching divided into 3 classes, correct order of the boiling point. ओके, आता बाळांनो हेक्सेन मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण पाहिला C6H14 याचे किती आयसोमर्स असतात तर या ठिकाणी बाळांनो याचे असतात 5 आयसोमर्स. ओके, आणि ब्रांचिंग वरून जर आपण ठरवलं ब्रांचिंग वरून याचे असतात या ठिकाणी 3 क्लासेस असतात. क्लास नंबर 1 काय होतं यामध्ये की यामध्ये ब्रांचिंग नसते. ओके, नो ब्रांचिंग. मग फॉर्म्युला कसा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी याचा बॉइलिंग पॉइंट असतो 342 केल्विन. स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन आहे बाळांनो, ब्रांचिंग नाही आणि सरफेस एरिया जास्त असतो आणि लंडन फोर्सेस जे असतात या ठिकाणी जास्त असतात. क्लास नंबर 2 मध्ये काय सिच्युएशन असते, क्लास नंबर 2 मध्ये 1 ब्रांच वाले या ठिकाणी कोण कोण असणार तर 2 मिथाइल पेंटेन. ओके, 2 मिथाइल पेंटेन आणि 3 मिथाइल पेंटेन. ओके, आणि 2 मिथाइल पेंटेनचा जर तुम्ही बॉइलिंग पॉइंट पाहिला तो असतो 333 आणि या ठिकाणी याचा असतो 336 केल्विन. ब्रांचिंग आहे, सरफेस एरिया कमी आहे आणि त्याचं कारण असतं सरफेस एरिया जितका कमी बॉइलिंग पॉइंट त्या ठिकाणी कसा असतो कमी असतो. ओके, आणि लास्ट क्लास थर्ड मध्ये काय की जर 2 ब्रांचेस असतील. ओके, या ठिकाणी पहा 2 ब्रांचेस वाले 2 ब्रांचेस कोणते असणार 2,2 डायमिथाइल ब्युटेन ही एक झाला. ओके, आणि नंतरचा 2,3 डायमिथाइल ब्युटेन हे एक झाला. ठीक आहे, मग या ठिकाणी याचा बॉइलिंग पॉइंट किती असतो तर याचा बॉइलिंग पॉइंट असतो बाळांनो 323 केल्विन टेम्परेचर आणि याचा बॉइलिंग पॉइंट असतो 331 केल्विन टेम्परेचर. जास्त ब्रांचिंग जवळजवळ स्फेरिकल शेप्स असतात आणि सरफेस एरिया सर्वात कमी असतो, बॉइलिंग पॉइंट काय होतो कमी. एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रांचिंग वाढली. ओके, जर ब्रांचिंग या ठिकाणी वाढत असेल बाळांनो तर बॉइलिंग पॉइंट जो आहे तो काय होतो कमी होतो. बॉइलिंग पॉइंट काय होतो या ठिकाणी कमी होतो. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 1 is greater than second and second is greater than third. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. On treatment of 100 ml of 0.1 molar COCl3 6H2O with excess silver nitrate, okay, 1.2 into 10 to the power 22 ions are precipitated. The complex is, या ठिकाणी तुम्हाला काय ओळखायचं बाळांनो कॉम्प्लेक्स ओळखायचा आहे. ओके, तर या ठिकाणी पहा ऑप्शन आपण बी चेक करूया विद्यार्थी मित्रांनो. काय होतं स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन्स करूया. मोल्स ऑफ कॉम्प्लेक्स किती तयार होतात पहिले पाहू आपण. मोल्स ऑफ कॉम्प्लेक्स किती दिले तुम्हाला या ठिकाणी 100 ml दिलेला. ओके, याला मल्टिप्लाय करू आपण 0.1 मोलार किती होणार आहे 0.1 लिटर होतं बेटा. आणि याला मल्टिप्लाय करू आपण 0.1 मोल पर लिटर. ओके,
So it becomes 0.01. 0.01. सेकंड काय या ठिकाणी, सेकंड स्टेप मध्ये काय, प्रेसिपिट झालेले क्लोराईड सायन्स किती आहेत, तर प्रेसिपिट झालेले किती आहेत 1.2 इंटू 10 टू दी पॉवर 22 आयन्स आर प्रेसिपिटेट. मग यांचं मोल्स काढू आपण. मोल्स कसे काढणार, तर 1.2 इंटू 10 टू दी पॉवर 22 आयन्स, याला आपण डिवायडेड करायचं बाळांनो. तुमचा अवोगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. याचं जर का आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर हे होणार 0.0199. आणि याला आपण कसं लिहू शकतो, तर सिंपल आहे 0.02 मोल, इतकं मोल या ठिकाणी तयार होते. नंबर 3 स्टेप मध्ये काय करणार तुम्ही, थर्ड स्टेप मध्ये 1 मोल कॉम्प्लेक्स पासून किती क्लोराईड आपल्याला मिळतात ते कॅल्क्युलेट करायचे. तर या ठिकाणी 0.02 मोल क्लोराईड आहेत. ओके, हे क्लोराईड आहेत, याला डिवाइड करावं लागणार आपल्याला 0.01 मोल कॉम्प्लेक्स आणि याचा आन्सर किती येणार, सिंपल 2 येतं. म्हणजे प्रत्येक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मधून 2 क्लोराईड आयन्स बाहेर आहेत, जे की सिल्वर नायट्रेट सोबत AgCl बनवतात. आणि म्हणून वेर्नर्स थेअरीनुसार या ठिकाणी करेक्ट जे आन्सर असणार, करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन बी. ओके, चला क्वेश्चन नंबर 76. द कॉम्प्लेक्स कॅटायन विच हॅज 2 आयसोमर्स. 2 आयसोमर्स कशामध्ये आहेत, ओके. 2 आयसोमर्स याच्यात विचारले तुम्हाला, 2 आयसोमर्स कशामध्ये आहेत बाळांनो. क्वेश्चन नंबर 76. ओके, तर बाळांनो आयसोमरिझम साठी काय पाहिजे आपल्याला, की ॲम्बिडेंटेड लिगॅंड पाहिजे. आणि तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, आयसोमर्स कोण देतं बाळा, की त्याच्यामध्ये पाहिजे ॲम्बिडेंटेड लिगॅंड याच्यामध्ये पाहिजे. आणि ॲम्बिडेंटेड लिगॅंडवर नीट मध्ये सुद्धा गेल्या महिन्यात प्रश्न आलेला आहे की ॲम्बिडेंटेड लिगॅंड ओळखा. having 2 donor sites but at the time of donation एकच डोनर ॲटम त्या ठिकाणी डोनेट करतो. आणि बेस्ट एक्झाम्पल कोणता आहे, की ज्या कॉम्प्लेक्स मध्ये ॲम्बिडेंटेड लिगॅंड, आणि बाळांनो ॲम्बिडेंटेड लिगॅंड या ठिकाणी असतो NO2. ओके, जर नायट्रोजन मार्फत डोनेशन होत असेल तर त्याला आपण नायट्रो कॉम्प्लेक्स म्हणतो, नायट्रो कॉम्प्लेक्स त्याला आपण, ठीक आहे, याला आपण म्हणतो नायट्रो कॉम्प्लेक्स. आणि जर का ऑक्सिजन मार्फत डोनेशन होत असेल त्याला आपण म्हणतो नायट्रिटो. मग आयसोमर्स 2 कोण देणार, तर ऑप्शन नंबर सी देणार, कारण याच्यामध्ये आहे NO2. ओके, चला 77 कडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज होमोलेप्टिक बाळा. आणि तुम्हाला मी क्लासरूम मध्ये शिकवत असताना सांगितले कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये की होमोलेप्टिक्स म्हणजे काय. होमो म्हणजे बाळा सारखे लिगॅंड्स पाहिजे रे. काय पाहिजे, सारखे लिगॅंड्स पाहिजे. तर सारखे लिगॅंड्स फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, 3 निकेल सोबत 4 सायनाइड आहेत. हे आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे, बाकीचे आन्सर या ठिकाणी रॉंग आहेत. चला ऑप्शन नंबर 78 कडे जाऊया, की 2 कॉम्प्लेक्स दिलेले आहेत आणि हे कसे आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत बाळांनो. ओके, तर या ठिकाणी पहा, कोबाल्ट आहे मेटल आणि लिगॅंड या ठिकाणी दिलेला आहे अमोनिया 6 दिलेत, पॉझिटिव्ह चार्ज दिले. ओके, आणि सोबतच दुसरा कॉम्प्लेक्स कोबाल्ट फ्लोरीन दिलाय आणि 3 निगेटिव्ह. बाळांनो पहा, अमोनिया म्हणलं की हा असतो तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि फ्लोरीन म्हणलं तर हा असतो तुमचा वीक फील्ड लिगॅंड. ओके, मग या ठिकाणी पहा, स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्डचा कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. ओके, स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड. त्या ठिकाणी स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड काय करणार, की बाळांनो पेरिंग करणार. ते काय करणार, पेरिंग करणार. आणि कोबाल्ट जो आहे या ठिकाणी कोबाल्ट +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. कोबाल्ट +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 3d6 आणि याचं स्प्लिटिंग जर तुम्ही पाहिलं तर स्प्लिटिंग कसं होणार, की T2G आहे सर, वरती Eg आहे बेटा,
1 2 3 4 5 6. ओके, 6 इलेक्ट्रॉन जे आहे ते पेरिंग 3 जोड्या या ठिकाणी तयार होणार. वीक फील्ड मध्ये तसं नाही बेटा. वीक फील्ड मध्ये काय होणार, वीक फील्ड लिगॅंड जे आहे त्या ठिकाणी स्प्लिटिंग जे आहे कसं होणार, तर या ठिकाणी पहा T2G आणि Eg 1 2 3 4 5. ओके, आणि या ठिकाणी राहणार बाळांनो 6. तर या ठिकाणी T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन आणि Eg मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. मग या ठिकाणी पहा या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार की फर्स्ट जे आहे ते स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्स असणार, कारण की पेअरिंग होणार बेटा, पेअरिंग होणार. आणि दुसऱ्यामध्ये स्पिन फ्री कॉम्प्लेक्स आहे. दुसऱ्यामध्ये काय, स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 78 नंतर 79 कडे येऊया. आपल्याला काय दिले क्वेश्चन मध्ये, गिवन बिलो आर टू स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, अ सोल्युशन a solution of NiH2O 6 positive is green in color. आणि स्टेटमेंट 2 आपल्याला दिलेला आहे, a solution of NiCN4 negative is colorless. चला पाहूया, खूप छान प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बेटा. NiH2O6 2 पॉझिटिव्ह हा ग्रीन कलर का दाखवतो, याचा आपल्याला रिझन सांगायचं बेटा. निकेल जर का पाहिला तुम्ही की निकेल जो आहे या ठिकाणी +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं बेटा 3d8. आणि पाणी जे आहे तुम्हाला खूप वेळेस सांगितले मी विद्यार्थी मित्रांनो, पाणी प्ले करतो ऍज अ वीक फील्ड लिगॅंड. ओके, वीक फील्ड लिगॅंड मध्ये पेअरिंग होत नाही बेटा. मग या ठिकाणी याचं तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहिलं तर T2G आणि Eg मध्ये काय होणार, 8 इलेक्ट्रॉन फिल करायचे. सिंपल 8 इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे आपण फिल करतो बेटा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, मग या ठिकाणी T2G मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि Eg मध्ये 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी असतात. 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय पॉसिबिलिटी आहे, तर काय होतं बाळा की DD ट्रान्झिशन होतं. आणि DD ट्रान्झिशन मुळे काय होतं, रेड लाईट ऍब्झॉर्ब होतो. लक्षात ठेवा बाळांनो, लाल रंगाचा लाईट जो आहे हा कॉम्प्लेक्स ऍब्झॉर्ब करतो, रेड लाईट ऍब्झॉर्ब. ओके, आणि लाल रंग ऍब्झॉर्ब केल्यामुळं त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि कॉम्प्लिमेंटरी कलर जर तुम्ही पाहिला, तो कॉम्प्लिमेंटरी कलर आपल्याला कोणत्या रंगाचा मिळतो, या ठिकाणी पहा मी कलर सुद्धा चेंज केलेला आहे. कोणत्या रंगाचा मिळतो, ग्रीन रंगाचा मिळतो. तर स्टेटमेंट ए अगदी करेक्ट आहे. ओके, तर बोथ स्टेटमेंट इनकरेक्ट हे तुमचा आन्सर नसणार आहे. बोथ स्टेटमेंट हे असू शकतं, स्टेटमेंट हे नसणार आहे, आणि हे सुद्धा ओके असू शकतं, बी आणि डी. सेकंड ऑप्शन चेक करूया की NiCN4 हा कलरलेस का म्हणतोय तो. ओके, NiCN4 2 निगेटिव्ह हा कलरलेस कशामुळे आहे, तुम्हाला मी सांगितलं की निकेल जो आहे बेटा +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन 3Tx 3D8 आणि या ठिकाणी स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे पेअरिंग होणार 1 2 3 4 5 6. ओके, या प्रकारे पेअरिंग या ठिकाणी होणार. ओके, आणि इथं होणार 8. ओके, मग या ठिकाणी पहा DXZ मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार, DYZ मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार, DZX 2 इलेक्ट्रॉन आणि DXY मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन असणार. आता सर्व इलेक्ट्रॉन्स पेअरिंग मध्ये आहेत आणि डायमॅग्नेटिक आहे, आणि डायमॅग्नेटिक असल्यामुळे कलर शक्य नाही. नो अनपेड इलेक्ट्रॉन्स, लार्ज एनर्जी आणि हा कलरलेस असतो. ओके, कलरलेस आहे, त्यामुळे फर्स्ट या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर बी, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ओके, हे त्याचं आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बेटा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. बेटा खूप वेळ सांगितले की
मॅग्नेटिक मोमेंटवर नेटला सुद्धा प्रश्न आलेला आहे. 3 मेला जी एक्झाम झाली आणि पुढची जी एक्झाम आहे 21 मेला आहे, त्या 21 जूनला 21 जूनला सुद्धा मॅग्नेटिक मोमेंटवर प्रश्न येणार आहे. तर पहा मॅग्नेटिक मोमेंट म्यू इक्वल्स टू काय असणार, √n इंटू इन ब्रॅकेट n प्लस 2 बेटा, आणि n काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात सर. ओके, तर या ठिकाणी पहा फर्स्ट कॉम्प्लेक्स जर आपण घेतला, ओके कॉम्प्लेक्स पाहूया आपण. फर्स्ट कॉम्प्लेक्स कोणता आहे या ठिकाणी तुमचा मॅग्नेटचा कॉम्प्लेक्स आहे MnBr4 2 निगेटिव्ह. ओके, आता याच्यामध्ये काय होतं की मॅग्नेस जे आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये याचं कॉन्फिगरेशन होतं 3d5 आहे आणि ब्रोमीन वीक फील्ड लिगँड आहे, त्याच्यामुळे 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि याची मॅग्नेटिक मुवमेंट होते 5.90 बोर मॅग्नेट. ओके, चला नेक्स्ट पाहूया आपण कॉपर. कॉपर H2O6 2 पॉझिटिव्ह. कॉपर कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे बेटा, कॉपर आहे सर +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आणि कॉपर +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असल्यामुळे 3d9 कॉन्फिगरेशन होणार आणि नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन एकच राहणार. मॅग्नेटिक मुवमेंट होणार 1.73 बोर मॅग्नेट. चला नंतरचं काय बाळा, निकेल आहे. निकेलचं कशा प्रकारे असणार, निकेल CN4 2 निगेटिव्ह. ओके, निकेल जो आहे या ठिकाणी बेटा +2 कॉन्फिगरेशन मध्ये 3d8 आणि या ठिकाणी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 0 असणार, कारण की स्ट्रॉंग फील्ड लिगँड पेअरिंग मध्ये असतील. 0 बोर मॅग्नेटॉन याची मॅग्नेटिक मोमेंट असेल. आणि फोर्थचा जर तुम्ही विचार केला, निकेल पाण्यासोबत वीक फील्ड लिगँड अनपेड इलेक्ट्रॉन 2 मॅग्नेटिक मोमेंट असणार 2.83 बोर मॅग्नेटॉन. आणि तुम्हाला आता फक्त काढायचं नाही, तुम्हाला आता ऑर्डर लावायची. तर सर्वात जास्त मॅग्नेटिक मोमेंट कशाची असणार बाळांनो, तर फर्स्ट MnBr ची मॅग्नेटिक मोमेंट ही सर्वात जास्त. फर्स्ट सर्वात जास्त म्हणजे ए सर्वात जास्त कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन बी मध्ये आहे आणि सी मध्ये. सर्वात कमी कशाची आहे तर सी ची आहे. मग सर्वात कमी या ठिकाणी बाळांनो सी. करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर या ठिकाणी असणार आहे सी. ओके, खूप छान प्रश्न आहे हा. ओके, चला नंतरचा प्रश्न पाहूया. द Cl कोबाल्ट Cl बॉन्ड अँगल इन फेशियल CONH3 3 टाइम्स Cl3. फेशियल आणि मेरिडोनियल हे तुम्हाला मी कोऑर्डिनेशन मध्ये शिकवले बाळा. फेशियल वर्सेस मेरिडोनियल आयसोमर्स मध्ये काय असतं की बाळा, ऑक्टाहेड्रल जे कॉम्प्लेक्स असतात ना त्याच्यामध्ये मेटल ए टाइपचे 3 लिगँड असतात आणि बी टाइपचे 3 लिगँड असतात आणि याच्यामध्ये 2 जिओमेट्रिकल आयसोमर्स असतात. ओके, 2 जिओमेट्रिकल आयसोमर दाखवते. ओके, कोणते तर बाळा त्याला आपण म्हणतो फेशियल. फेशियल मध्ये काय असतं की 3 सारखे लिगँड 3 सेम लिगँड एकाच ट्रायंगुलर फेसवर असतात. एकाच ट्रायंगुलर फेसवर असतात. एकाच ट्रायंगुलर फेसवरती असतात. मेरिडोनियल मध्ये तसं नसतं. मेरिडोनियल मध्ये आयसोमर मध्ये कसं असतं की 3 सारखे लिगँड जे आहे ते एका प्लेन मध्ये असतात. एका प्लेन मध्ये असतात बेटा. ओके, तर याच्यामध्ये पहा फेशियल मध्ये ओके कोबाल्ट इथं अमोनिया 3 आणि क्लोरीन 3 मध्ये 3 क्लोरीन लिगँड्स एकमेकांना सिस असतात. ओके, आणि सिस असल्यामुळं काय होतं यांचा जो बॉन्ड अँगल जर तुम्ही पाहिला ह्या क्लोरीन मध्ये ओके आणि दुसऱ्या क्लोरीन मध्ये हा जो बॉन्ड अँगल असतो तो बेटा 90 डिग्रीचा असतो आणि या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट. द कंपाऊंड दॅट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ ट्यूमर. खूप सोपा आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी कोणता कॉम्प्लेक्स वापरतात तर सिस्प्लॅटिन आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण सिस्प्लॅटिन. ओके, सो सिस्प्लॅटिन सिस या ठिकाणी आहे आणि प्लॅटिन चा कॉम्प्लेक्स जो आहे सिस्प्लॅटिन नावाचा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण ट्यूमर बरा करण्यासाठी वापरतो. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.
क्वेश्चन नंबर 83. The octahedral complex of M3 positive with 4 monodentate ligands L1, L2, L3 and L4 absorb red, green, yellow and blue respectively. Increasing order of the light. बेटा या ठिकाणी पहा, कलर आणि लिगँडच्या स्ट्रेंथ वर कलरची प्रॉपर्टी असते. ओके, कलर आणि लिगँड स्ट्रेंथ कॉम्प्लेक्स जे रंग ऍब्झॉर्ब करतात तो रंग दिसत नाही, त्याला तो रंग कोणता देतात, तो कॉम्प्लिमेंटरी रंगाचा असतो. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग वर डिपेंड आहे की डेल्टा ओ लिगँड जितका स्ट्रॉंग तितका डेल्टा ओ जास्त, आणि एनर्जी ऑर्डर वर डिपेंड आहे, जे इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे E इक्वल्स टू C बाय लॅम्बडा. ओके, आता लक्षात ठेवा हा कॉन्सेप्ट जो आहे एनर्जी ऑर्डर. एनर्जी ऑर्डर काय, एनर्जी ऑर्डरचा की E इक्वल्स टू असतो HC बाय लॅम्बडा. ओके, आता हे जर बाळांनो कमी असेल तर वेवलेंथ जी असते ती कशी असते, जास्त असते. ओके, तर पहा या ठिकाणी मग काय होणार, या ठिकाणी जर ऑर्डर जर तुम्ही पाहिली की रेड कलर हा लेस असतो ऍज कम्पेअर टू येलो पेक्षा, येलो कमी असतो ऍज ग्रीन, आणि ग्रीन कमी असतो कोणापेक्षा, ब्ल्यू पेक्षा. आणि यांची जर आपण वेवलेंथ जर पाहिली, तुम्ही वेवलेंथ या ठिकाणी लिहितो मी, वेवलेंथ जर का पाहिली तर रेड जे आहे ते 620 ते 750 नॅनोमीटर. ओके, त्याच्यानंतर येल्लोची वेवलेंथ तुम्ही जर पाहिली 570 ते 590 नॅनोमीटर. ग्रीनची जर पाहिली 495 ते 570, आणि सर्वात ब्ल्यू 450 ते 495 नॅनोमीटर. मग आता या ठिकाणी ही त्यांचं काय वेवलेंथ आहे, आणि तुम्हाला काय सांगितलं की वेवलेंथ वाढणार कधी, जर एनर्जी ऑर्डर कमी असेल. एनर्जी ऑर्डर कमी असेल तर या ठिकाणी सर्वात जास्त कोणता असणार, ब्ल्यू, ग्रीन, येलो आणि रेड. ओके, सो या ठिकाणी L1 जो आहे सिंपल आहे तुमचा, L1 कोणता कलर असेल बाळांनो, रेड. L2 जो आहे तो येलो. L3 जे आहे तुमचा L3 जो आहे तो असणार आहे या ठिकाणी येलो. L2 जो असणार आहे तो ग्रीन, आणि L4 जो असणार तो ब्ल्यू. आणि L4 ब्ल्यू ऍब्झॉर्ब करतो सर्वात जास्त एनर्जी स्ट्रॉंग फील्ड लिगँड, आणि सर्वात कमी एनर्जी L1. सो L1 सर्वात कमी, L4 सर्वात जास्त, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. चलो नेक्स्ट क्वेश्चन 84. द ट्रान्झिशन मेटल हॅव्हिंग हायेस्ट थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. ओके, क्लासरूम मध्ये झालेला आहे बाळांनो. थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी कसं असतं की या ठिकाणी मेटल आहे 2 पॉझिटिव्ह, याचं कन्व्हर्जन आपल्याला Me3 पॉझिटिव्ह मध्ये करायचं, तर 1 इलेक्ट्रॉन आपल्याला बाय प्रोडक्ट मध्ये मिळतो. याच्यासाठी लागणारी एनर्जी. ओके, आणि स्टॅबिलिटी फॅक्टर कशावर असतो की हाफ फील्ड म्हणजे D5 वर डिपेंड आहे, आणि फुल फील्ड D10 वर डिपेंड आहे बेटा. ओके, कॉन्फिगरेशन जास्त, स्टेबिलिटी या ठिकाणी जास्त असते. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण चेक करूया की व्हॅनेडियम जर पाहिलं आपण, व्हॅनेडियम ओके या ठिकाणी M2 मध्ये जर पाहिलं की व्हॅनेडियम असतो 3D3. व्हॅनेडियम नंतर आपण क्रोमियम जर चेक केला तर क्रोमियम असतो या ठिकाणी 3D4. क्रोमियम नंतर मॅग्नीज जर चेक केलं, मॅग्नीज असतं 3D5. हाफ फील्ड बेटा, कम्प्लिटली हाफ फील्ड. आणि Fe जर पाहिलं तर ते 3D6. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कम्प्लिटली हाफ फील्ड वाले स्टेबल असतात, मॅग्नीज स्टेबल. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. असर्शन in aqueous solution of chromium 2 positive is reducing while Me3 positive is oxidizing. रीजन क्या है, एक्स्ट्रा स्टेबिलिटी टू हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व. बेटा काय होतं, क्रोमियम 2 पॉझिटिव्ह इज रिड्युसिंग म्हणाले, रिड्यूस झाल्यामुळे काय होणार, क्रोमियम 2 पॉझिटिव्ह जो आहे तो रिड्यूस होते म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतो. आणि इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे काय होणार बाळा, इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे याचं कॉन्फिगरेशन होणार या ठिकाणी 3D4. ओके, आणि आपण जर Cr+3 चं कॉन्फिगरेशन जर घेतलं ते होणार 3D3. ओके,
3D3 कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. कशामुळे स्टेबल आहे? कारण की या ठिकाणी T2 मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून क्रोमियम 2 पॉझिटिव्ह सहज ऑक्सिडाइज होऊन इलेक्ट्रॉन या ठिकाणी देतो. म्हणजे हा रिड्युसिंग एजंट आहे. करेक्ट, ऑप्शन ए करेक्ट आहे. ओके, असर्शन इज करेक्ट. रिझन तपासू आपण. एक्स्ट्रा स्टॅबिलिटी D5 पाहिजे आपल्याला, कारण की D5 एक्सचेंज एनर्जीमुळे स्टेबल असतात. त्याचं कारण असं दिले त्यांनी की एक्स्ट्रा स्टॅबिलिटी हाफ फील्ड इज इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑब्झर्व. ऍब्सोल्युटली या ठिकाणी करेक्ट आहे. D5 जे आहे ते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळून देतं. कारण की Mn3 पॉझिटिव्ह जर आपण पाहिला बाळांनो, इथं लिहितो मी Mn3 पॉझिटिव्ह, याचं जर कॉन्फिगरेशन पाहिलं तर D5 असतं आणि हे स्टेबल असतं. So both assertion and reason are true and R is the correct explanation of assertion is right. Question number 86 कडे जाऊया. 86 काय म्हणतोय? The electronic configuration of bivalent europium and trivalent cerium are. बेटा तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की लॅन्थनम इथं पास सीने पर नदिया PM समाई यू GD तब DY. ओके, +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये याचं कॉन्फिगरेशन असतं F0, C चा असतं F1, PR चा असतं F2, ND चा असतं F3, PM चा असतं F4, SM चा असतं F5, EU F6, GD F7, F8 and F9. या ठिकाणी काय म्हणते की बायव्हॅलेंट युरोपियम, बायव्हॅलेंट युरोपियम. तर या ठिकाणी बायव्हॅलेंट युरोपियमचं काढत असताना पहा. ओके, बायव्हॅलेंट युरोपियम ऍटॉमिक नंबर किती असणार? 63. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन 4f7 आणि 6s2. ओके, बायव्हॅलेंट म्हणल्यानंतर काय करावं लागेल बाळांनो? हे दोन इलेक्ट्रॉन आपल्याला मायनस करावे लागतील आणि याचं कॉन्फिगरेशन सिंपल या ठिकाणी होतं 4f7. 4f7 कशामध्ये आहे? 4f7 ऑप्शन 1 मध्ये आहे आणि हेच तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर. नंतर पाहूया आपण सेरियम. ओके, सेरियम ट्रायव्हॅलेंट सेरियम. सेरियम कुठं गेला? ट्रायव्हॅलेंट. तिन्ही इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यामध्ये राहणार एकच इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. चला क्वेश्चन नंबर 87. द सेट हॅव्हिंग आयन्स विच आर कलर्ड अँड पॅरामॅग्नेटिक. बेटा कलर्ड कोण दाखवतं रे? D1 पासून D9 कलर दाखवतात सर. आणि पॅरामॅग्नेटिक कोण असतं? D0 आणि D10 वाले पॅरामॅग्नेटिक असतात. सॉरी, हे डायमॅग्नेटिक असतात. पॅरामॅग्नेटिक वाले कोणते असतात? D1 आणि D9 वाले. ओके, तर पाच चेक करूया आपण. कॉन्फिगरेशन्स पाहूया कॉपरच. कॉपर 2 पॉझिटिव्ह बेटा, कॉन्फिगरेशन 3D9, 1 अनपेड इलेक्ट्रॉन, एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणून हा काय दाखवतो सर? कलर्ड दाखवतो. ठीक आहे. क्रोमियम 3 पॉझिटिव्ह, कॉन्फिगरेशन 3D3, 3 अनपेड इलेक्ट्रॉन, सर कलर्ड दाखवतो. नंतर स्कॅन्डियम प्लस एकच आहे, स्कॅन्डियम प्लस. स्कॅन्डियम प्लस मध्ये काय होणार बाळा? 2 अनपेड इलेक्ट्रॉन आणि हा काय दाखवणार? कलर. अनपेड इलेक्ट्रॉन यूपी से याद रखो भैया, अनपेड इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक असतात आणि ते काय दाखवतात? कलर दाखवतात. म्हणजे कॉपर 2 पॉझिटिव्ह, क्रोमियम 3 पॉझिटिव्ह आणि स्कॅन्डियम पॉझिटिव्ह हे कलर दाखवतात. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ओके, क्वेश्चन 88. कन्सिडर स्टेटमेंट्स अबाउट मॅग्नेट अँड परमॅग्नेट आयन्स. मॅग्नेट आणि परमॅग्नेट वर विचारलेला आहे बाळा. मॅग्नेट कसं लिहितो आपण? तर MnO4 2 निगेटिव्ह. परमॅग्नेट कसं लिहितो? परमॅग्नेट कसं लिहिणार आपण? MnO4 सिंगल पॉझिटिव्ह. दोन्ही मध्ये मॅग्नीज 4 ऑक्सिजनला अटॅच असतो आणि याचं या ठिकाणी हायब्रिडायझेशन असतं sp3. ओके, तर लक्षात द्या बाळांनो, जॉमेट्री ऑफ बोथ इज टेट्राहेड्रल आहे का? पहा, हायब्रिडायझेशन sp3 जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे का? करेक्ट. जॉमेट्री ऑफ बोथ इज टेट्राहेड्रल. ऑप्शन ए करेक्ट आहे. ए वाला स्टेटमेंट करेक्ट आहे. ए कशामध्ये आहे? चारही ऑप्शन मध्ये आहे. चला बी चेक करूया. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नीज इन मॅग्नेट अँड परमॅग्नेट आर +7 अँड +6. हे चुकीचं आहे बाळा.
उलट दिले. मॅग्नेट मध्ये काय होतं, ऑक्सिडेशन स्टेट +6 असते आणि याच्यामध्ये +7 असते. तर हे उलट दिल्यामुळं बी कॅन्सल झालं. बी कशा ए सोबत बी असेल तर त्याला कॅन्सल करा बेटा. हे ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट झाले. ओके. सी पाहूया. ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नीज 2 बाय ऑक्सो डायसल्फेट गिव्स मॅग्नेट. तर या ठिकाणी पहा काय होतं, जेव्हा Mn2 पॉझिटिव्ह रिॲक्ट होतो S2O82 निगेटिव्ह सोबत, या ठिकाणी तयार जे होतं MnO4 निगेटिव्ह. हे सुद्धा रॉंग आहे, कारण की पर मॅग्नेट देतो, तो पर मॅग्नेट देतो नाही की मॅग्नेट. तर या ठिकाणी सी जे आहे ते सुद्धा चुकीचं आहे. सी ज्याच्यामध्ये आहे ते या ठिकाणी आपण रिमूव्ह करणार. आता ऑप्शन 2च उरले तुमच्याकडे, ए आणि डी. चेक करूया. डी पाहूया. मॅग्नेट इज पर मॅग्नेट अँड पर मॅग्नेट इज मॅग्नेट इज पॅरामॅग्नेटिक अँड पर मॅग्नेट इज डायमॅग्नेटिक. करेक्ट आहे, कारण की मॅग्नेट मध्ये काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे आणि 3d1 असतो, अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणून बाळांनो हा असतो पॅरामॅग्नेटिक. आणि परमॅग्नेट मध्ये याची ऑक्सिडेशन स्टेट असते +7, तर डी मध्ये असणार बाळा 7 इलेक्ट्रॉन. 7 इलेक्ट्रॉन जर लॉस केले तर D0 आणि हे बोलतो डायमॅग्नेटिक. तर या ठिकाणी हे करेक्ट आहे. डी इज द करेक्ट. मग ए सोबत डी राईट कुठं आहे, इथं पण आहे सर, इथे पण आहे. चला डी राईट आहे. ई चेक करूया. ऍसिडिफाईड परमॅग्नेट ऑक्सिडाइज ऑक्झॅलेट नायट्रेट अँड आयोडाइड. बाळांनो KMnO4 जे आहे, KMnO4 जे आहे ते स्ट्रॉंग ऑक्सिडेजंट आहे. तो C2O4 निगेटिव्हला कन्वर्ट करतो कार्बन डायऑक्साइड NO2 मध्ये आणि आयोडाइड मध्ये. रेडॉक्स टायट्रेशन मध्ये याचा वापर करतात. ई करेक्ट आहे, त्याच्यामुळं A, D अँड E आर करेक्ट आस्ट. ओके. चला क्वेश्चन नंबर 89 कडे. विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड शो कलर ड्यू टू द DD ट्रान्झिशन. बेटा DD ट्रान्झिशन मुळे कलर कोण दाखवतं, तर सिंपल आहे. DD ट्रान्झिशन काय असतं बेटा, DD ट्रान्झिशन मध्ये D1 ते D9 कॉन्फिगरेशन असेल तर लिगॅंड फील्ड मध्ये D ऑर्बिटल स्प्लिट होतात आणि इलेक्ट्रॉन जम्प करतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे T2G आणि EG यांची स्प्लिटिंग होते आणि हे इलेक्ट्रॉन इकडे जम्प करतात. DD ट्रान्झिशन मुळे कलर मिळतो. पण हा रंग कसा असतो, हा कलर जो असतो तो फेंट असतो. फेंट कलर असतो, हलक्या रंगाचा असतो. DD ट्रान्झिशन मुळे तयार होणारे रंग. पण चार्ज ट्रान्सफर मध्ये काय होतं बाळा, चार्ज ट्रान्सफर मध्ये काय होतं, हे देतात D0 आणि D10 वाले. D0 आणि D10 वाले. पण यांचं जो कॉन्सेप्ट आहे मेटल लिगॅंड चार्ज ट्रान्सफर आणि लिगॅंड मेटल चार्ज ट्रान्सफर वाला. ओके. पण यांचा रंग कसा असतो, डार्क रंगाचे मिळतात कॉम्प्लेक्स आपल्याला. ओके. तर आपण कंपाऊंड तपासून पाहूया. कॉपर सल्फेट आणि 5H2O मध्ये कॉपर जो असतो तो +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. ऑक्सिडेशन स्टेट +2 आणि कॉन्फिगरेशन काय असणार या ठिकाणी, D9 असणार. D9 मुळे काय होतं, DD ट्रान्झिशन होतं. शो ड्यू टू द DD ट्रान्झिशन. आणि हा कलर कोणता मिळतो आपल्याला, ब्ल्यू रंगाचा कलर मिळतो. ब्ल्यू रंगाचा करेक्ट ऑप्शन ए करेक्ट, कारण की याच्यामध्येच आपल्याला D ट्रान्झिशन होतं. K2Cr27 मध्ये तसं नाहीये. K2Cr27 इथं पाहूया आपण. K2Cr27 मध्ये क्रोमियम जो आहे +6 मध्ये आहे आणि +6 मध्ये काय होतं, कॉन्फिगरेशन 0 असतं. 0 असल्यामुळं चार्ज ट्रान्सफर होतं त्या ठिकाणी. चार्ज ट्रान्सफर आणि केशरी रंगाचा असतो. K2CrO4 मध्ये +6 ऑक्सिडेशन स्टेट D0 आणि D0 चार्ज ट्रान्सफर पिवळ्या रंगाचा असतो, त्याच्यामुळे पॉसिबल नाही. करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 1. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन पेपर इज which one of the following ions has electronic configuration 3d6. कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d6 असतं. कोबाल्ट जर का आपण पाहिला बाळा, कोबाल्ट 3d7 4s2 याने जर का 3 इलेक्ट्रॉन लॉस केले तर हे होणार या ठिकाणी 3d6. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे होते आजचे प्रश्न. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.